समोरच आपणास दिसते आहे ते हॉटेल चिवला बीच. आता आपण आहोत मालवण धुरीवाड्यामध्ये. ही घरं पहा, गावची घरं, अगदी ओरिजिनल घरं, गावची टुमदार घरं. आणि हा निमुळती पायवाट. आणि तुम्ही बघाल तर इथे कुंपण केलेली आहेत, ती सुद्धा भक्कम चिरेबंदी. हेच इथल्या कोकणाचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येकाची चिरेबंदी अशी कुंपणं असतात. आणि जिथे जायचं आहे तेच आहे आपलं हे मनोरमा होमस्टे. चला आपण तिथे जाऊया. ही जी पाऊलवाट दिसते ती अगदी लालसर आहे आणि ह्या मातीचा एक प्रकारचा सुंदर सुगंध आलेला आहे. बघा ना किती हिरवळ दिसते, हिरवीगार झाडे दिसतात आहे तुम्हाला. आणि या निसर्गाच्या सानिध्यात आता आपल्याला राहायला जायचं आहे. जर तुमचं मालवणमध्ये घर नसेल परंतु घरच्यासारखा फिलिंग घ्यायचं असेल तर हे होमस्टे निश्चितच तुम्हाला मी रेकमेंड करीन. तर चला ना आतमध्ये जाऊया आपण. आम्ही पूर्वी राहत होतो ती हॉटेलं खूप कॉस्टली पडत होती. ती आम्हाला खिशाला परवडणारी बजेट फ्रेंडली होमस्टे हवं होतं. आणि जसं काय हॉटेलमध्ये न राहता हॉटेल बाहेर घरच्यासारखं राहता यावं अशाच होमस्टेच्या शोधात आम्ही होतो. आणि आम्हाला मिळाला मनोरमा होमस्टे चिवला बीचवरती. हे पहा, हे तुम्हाला दिसते टुमदार छोटंसं 3 रूम असलेलं मनोरमा होमस्टे. मनोरमा हे त्यांच्या आईचं नाव आहे. चला ना या वाटेने आपण पुढे जाऊया. ही बाजूला असलेली जुनी घरं पहा, किती छान वाटतात ही अशी. आणि ते सुद्धा सर्व निसर्गाच्या कुशीत असलेली. इथे पण त्यांनी बोर्ड लिहिलं आहे मनोरमा होमस्टे. त्याच्यावरती फोन नंबर आहे, बघा जरा. तर चला आपण काय करूया, आतमध्ये जाऊया, पूर्ण माहिती घेऊया रूमची. आणि जितकी माहिती तुम्हाला आवश्यक आहे तितकी मी देण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण रूममध्ये जाऊन प्रत्यक्षात बघू. प्रत्यक्ष बघणं हे सर्वात चांगलं असते. तर चला ना आमच्याबरोबर. चला आपल्या रूमवरती जाऊया आपण. आमचा रूम कसा होता ते तुम्हाला आतून दाखवतो. हा एंट्रन्स आहे, इथे पायपुसणं ठेवलेलं आहे. या 2 छानपैकी खुर्च्या आहेत आणि हा बेड आहे. बेड असा मजबूत आहे बेड की तुम्हाला दाखवतो इकडनं बेड कसा आहे तो. हा बघा, पुरा कॉन्क्रीटचा बनवलेला आहे, इथून कॉन्क्रीटचा. आणि त्याच्यावरती लाकडी हे टाकलं आहे ब्लॅक. त्यामुळे बस झोपायला काही तुम्हाला मस्त मिळते. जरा पण हलणार नाही, काय नाही. आणि अतिशय प्रशस्त डबल बेड आहे. हां, असा बेड आहे. इथून हा छोटा टी व्ही आहे. टी व्ही हा विंडो आहे. विंडोला मॉस्किटो नेट लावलेला आहे. वरती पडदे पण आहेत बंद करायला. त्याच्यावरती AC आहे. हा AC छान चालतो इथे. काही बटन. चला मॅडम, तुमचा रूम्समध्ये स्वागत आहे तुमचं. तुम्ही आम्हाला म्हणाले ते येवा मालवण आपलाच असा ऐकून बरा वाटला. हां, तर आम्ही ह्या रूममध्ये राहायला आलो. त्याचं भाडं किती भरलाच तुम्ही? 1800 रुपये भाडं भरलं. ACचा छान भरला. भाडं छान मिळालं तुम्हाला. हां, तर हे रूम असं आहे टोटली. खूप आवडली रूम्स अशी. आणि ते बघण्यासाठी आरसा पण आहे छोटा, केस विंचरण्यासाठी. हे मॅडम आरशामध्ये पण दिसू शकतात. हे या येवा या मालवणमधलं आमचं घर असा. हे एक होमस्टे आहे. इथे फक्त 3च रूम बनवले आहेत त्या लोकांनी. 2 AC रूम आहे आणि एक नॉन AC रूम आहे. तर हे छोटंसं त्यांनी बाजूलाच राहतात ते. आणि छोट्याशा जागेत त्यांनी घरगुती व्यवसाय म्हणून हा एक छोटासा होमस्टे केलेला आहे. तर त्याची व्हिजिट करूया आपण. अतिशय घरगुती वातावरण आहे. त्यांची आई
स्वतः जातीने आपल्याला सकाळचा ब्रेकफास्ट चहा कॉफी सर्व आणून देते. ते स्वतः बनवतात आणि खूप मायेची माणसं आहेत. खूप बरं वाटलं इथे ऐकून असं बघून. आणि चला ना ह्या रूममध्ये या रूम दाखवतो तुम्हाला कसे आहेत ते. छान रूम वाटतात ह्या अशा. टी व्ही आहे, AC आहे फुलपैकी. आणि मी आणि माझ्या मिसेस इथे राहायला आलो आहे. तर बाथरूम वगैरे पण खूप छान आहे. छोटा आहे पण बरं आहे. आपण बाथरूम जाऊन पाहूया रूमचं बाथरूम कसं आहे ते. ह्या कोपऱ्यामध्ये दिसते ते बाथरूम आहे. चला बाथरूममध्ये जाऊया आपण. ह्या बाथरूमचं वैशिष्ट्य म्हणजे फ्लोरिंगवरती बसवलेली टाईल्स. हे जे कार्पेट टॅप आहे ते इतकं छान आहे की ह्याच्यामध्ये मनुष्य घसरून पडू शकत नाही. तर हे मला वाटतं ह्या हॉटेलच्या टॉयलेटचे खूप छान वैशिष्ट्य आहे. आपणास जरूर आवडेल. रूमच्या बाहेरचं दृश्य तुम्हाला दाखवतो मी आता. हा कसं दिसतंय. हा दरवाजा आमचा आणि दरवाजातून दिसणारा व्ह्यू काही असा आहे. काहीसा असा आहे. हे झोपाळे हॅमॉक लावलेले आहे. झोपाळ्या घेऊ शकता तुम्ही. इथे एक छत्री लावली आहे. छत्रीच्या खाली बसून तुम्ही जेवणाचा किंवा ब्रेकफास्टचा आस्वाद घेऊ शकता इथे. हा एंट्रन्स आहे. असा काहीसा परिसर आहे इथे. तुम्हाला सांगितलं ना इथे 3 रूम आहे. हा एक पहिला रूम आहे. हा दुसरा रूम जिथे आम्ही राहतो आहोत आणि हा तिसरा रूम. असा छोटासा होमस्टे आहे. समोरच जे टिपिकल मालवणमध्ये असलेल्या घरांसारखं एक जे घर दिसते आहे तेच आहे मनोरमा होमस्टेच्या मालकणीचं घर आहे. चला आपण त्यांच्याशी काही माहिती जाणून घेऊया या होमस्टेबद्दल. नमस्कार. तुमच्या हॉटेलमध्ये आम्ही आलो आहोत आता. तर कृपया त्याची आम्हाला माहिती द्यावी पूर्ण. हां, माझं नाव कोमल मैकर आहे. आमचं एक होमस्टे आहे मनोरमा होमस्टे म्हणून. चिवला बीचला आहे. अगदी 2 मिनिट्स वॉकेबल आहे बीचपासून. आमचे टोटल 3 रूम आहे. 2 AC आणि 1 नॉन AC. फॅमिली होमस्टे आहे. तुम्ही येऊ शकतात, एन्जॉय करू शकतात आपल्या फॅमिली बरोबर. आणि तुम्ही इथेच राहता ना? असं हे आमचं घर आहे. स्वतः घर आहे. त्यामुळे त्यांना जातीने सगळीकडे कस्टमर्सकडे म्हणजे राहणाऱ्या लोकांकडे लक्ष देता येते. चिवला बीच इथून जवळ आहे. बीचवर तुम्हाला वेगळे वेगळे ॲक्टिव्हिटीज करायला भेटतं. डॉल्फिन राईड म्हणा किंवा दुसरे ॲक्टिव्हिटीज. नंतर वॉटर ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायला भेटणार इथे. हॉर्स रायडिंग पण आहे, म्हणजे तिथून घोडागाडी पण आहे. चला ना मला तुमचा रूम दाखवा जरा. एक हा रूम सॅम्पल रूम. यांचे टोटली 3 रूम आहेत आणि चला आपण त्यांचा रूम टूर करूया. हे बघा ना अतिशय स्वच्छ दिसतोय रूम. अशी एंट्री आहे इथून थोडीशी. हा
रूम्स आहे बघा, अतिशय स्वच्छ दिसतो आहे रूम. आणि वैशिष्ट्य यांच्या बेडचं तुम्हाला सांगतो, अतिशय कॉन्क्रीटचा मजबूत बेड बनवलेला आहे. तुम्ही किती उड्या मारल्या काही केलं तरी त्याला हलणार नाही, झोपायला एकदम कम्फर्टेबल आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लाकडाची हे टाकलं आहे, त्यामुळे तुमच्या पाठीला वगैरे काही त्रास होणार नाही. आणि हा बेड अतिशय प्रशस्त आहे. पहा, स्वच्छपैकी टॉवेल दिलं जाते, एक मेडिमिक्स साबणाची वडी, आणि हे पांघरायला ब्लँकेट आहे, छोटं छान ब्लँकेट आहे इथे. अशी रूम बघा तुम्ही किती स्वच्छ दिसते आहे अशी. आणि तुमच्यासाठी आरसा पण आहे इथे एक, आणि पिस्ता कलरचा रूम्स आहे. एक तुम्हाला छोटा टी व्ही मिळणार इथे, इंटरनेट आहे त्या टी व्हीमध्ये, एक वॉच लावलेला आहे. आणि हा विंडो, तुम्हाला विंडोमधून बाहेर बघू शकता. आणि डासांच्या सोयीसाठी मस्तपैकी नेट लावलेलं आहे तिथे, आणि हे पडदे पण आहेत. मॅडम, ह्या रूमचे रेट्स किती असतात? तुम्ही सीझनमध्ये किती असतो, ऑफ सीझनमध्ये किती असतात? अंदाजे असं सांगा, फिक्स नाही. आम्हाला माहिती आहे की तुमचे रेट्स चेंजेस होत असतात. सीझनमध्ये 2,500 आणि 2,000 या रेंजमध्ये असतं, आणि ऑफ सीझनला 1,500 आणि 2,000 या रेंजमध्ये असतं, एसी आणि नॉन एसीमध्ये. रेट्स चेंज होत असतात अकॉर्डिंग टू द सीझन. सीझनमध्ये चेंज होत असतात. छान. आणि तुम्ही सर्व जातीने लक्ष घालता इथे. जेवण, ब्रेकफास्ट वगैरे सर्व स्वतः आई देते आम्हाला आणून. आणि हा रूम पहा कसा आहे, असा छोटासा. आणि हा बाथरूम आहे इथे. इंग्लिश आहे, आणि नॉन स्किट टाईल्स बसवलेले आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं हे टाईल्स. हा रूमचा व्ह्यू असा आहे, असा. आणि ज्या घरातूनच आहे इकडनं अशा विंडो उघड केल्यानंतर असं तुम्हाला व्ह्यूज दिसतो. हे यांचं छोटं घर आहे इथे, ओरिजिनल मालवणचं घर. तुम्हाला बघा, हे इथेच राहतात. आणि बाजूला असलेली झाडी बघा, तुम्हाला अक्षरशः निसर्गात आल्यासारखं वाटणार आहे इथे आल्यावरती. तर वाटणार नाही की तुम्ही हॉटेलमध्ये राहता, परंतु हॉटेलमध्ये न राहता हॉटेलच्या सर्व सोयी ह्यांनी दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ फ्री वायफाय आहे, टी व्ही आहे, गीझर आहे, आणि सगळ्या वस्तू मिळतात तुम्हाला. इन्व्हर्टर बॅकअप आहे, त्यामुळे खूप छान तुमचं हे. तर प्रेक्षकांना मी असं बोलेन की हे जर तुम्हाला असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. तुमचा फोन नंबर आम्ही इथे देतो आहे, तिकडे कॉन्टॅक्ट करा, ॲडव्हान्समध्ये बुक करा. कारण रूम कमी लिमिटेड असल्यामुळे आणि सगळे छान असल्यामुळे स्टॉक नसण्याचा संभव जास्ती असणार, रूम बुक असण्याचे चान्सेस जास्ती असतात. त्यामुळे ॲडव्हान्समध्ये बुक करून तुम्ही या. तुम्ही व्हॉट्सॲप करा त्यांना, ते सर्व डिटेल तुम्हाला पाठवतील, पेमेंट ॲडवाईस वगैरे कसं काय करायचं ते. चला, थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.